हालेलुया 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 हालेलुया. आज अनेक लोकांचा फोन होता काल संध्याकाळपासून की बरोबर आज माईवार आहेत आणि आमची लेकरं पडगाव येणार आहेत म्हणून आज आम्ही येत नाही म्हणून आम्हाला क्षमा करा, आमच्यावर रागवू नका. पण माईवार जो आहे परमेश्वर दिलेला आहे यासाठी की आपण आपल्या आईला आणि आयाने आपल्या लेकराला घेऊन कुठे यावं, परमेश्वराच्या सानिध्यात यावं. आणि विशेष म्हणजे या वर्षाचा जो माईवार आहे तो सर्वात दिवशी आलेला आहे, म्हणजे अधिक आशीर्वादित आहे. तर आज जर बघितलं परमेश्वराची उपस्थिती मध्ये आया असणं अति गरजेचं आहे. कारण हे जग अतिशय प्रदूषणाने भरलेलं आहे. कोणतं प्रदूषण? पेट्रोल डिझेलचं नाही, पापाचं आणि स्वार्थ आणि मोहाचं या प्रदूषणाने भरलेलं आहे. आणि या जगाचा अधिपती अनेक कुटुंबामध्ये आपलं प्रभुत्व गाजवत आहे आणि त्यालाच आपल्याला हरवायचं आहे, पराजय करायचा आहे व त्याच्यावर जर आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे तर आपल्याला प्रभूच्या सानिध्यात राहणे अति गरजेचं आहे. कारण जितकं आपण त्याच्या सानिध्यात राहू तितकं आपण आत्म्याने काय होणार, बलवान होणार आणि परमेश्वराच्या ज्ञानाने आपण वागणार आणि मग आपण सहजी या जगामध्ये विजयी जीवन जगणार आहोत. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर आज पहिल्या सत्रात आपण बघितलं परमेश्वर बोल खूप सुंदर तऱ्हेने आपल्याशी बोललेला आहे आणि तो काय म्हटलेला आहे कोण सांगा, तुम्ही ऐकलेला आहे. बोला बोला बोल शिकल हा तो आपली जी परीक्षा आहे आपल्या क्षमतेच्या बाहेर घेत नाही आणि त्या ठिकाणी तो काही नवीन गोष्टी तुम्हाला प्रगट केलेल्या आहेत जे परमेश्वराचा जो कोश आहे त्या कोश मध्ये ज्या तीन गोष्टी आहेत ते वास्तविक परमेश्वर का तो दिलेला आहे, का तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याबद्दलही तो आपल्याशी बोललेला आहे. आणि या पहिल्या सत्रातून परमेश्वर आज प्रत्येकासाठी बोलतो. या दुसऱ्या सत्रामध्ये तो आज फक्त आज माईवार असल्यामुळे फक्त आयांशीच बोलतो पण आयांच्या द्वारे तो वडिलांशी बोलत असतो. लक्षात ठेवा. हालेलुया 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 हालेलुया. कारण या सत्रामध्ये आपण विशेष करून या आजच्या जो माईवार आहे त्यामध्ये आपण वर्णन करणार आहोत. हालेलुया 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 हालेलुया. कारण आई जी आहे, मला आठवण मराठीमध्ये आम्ही शाळेत असताना आम्हाला एक विषय मध्ये होता की सोन्याच्या पेटीत ठेवणारी काय आहे ते एक शब्द म्हणतात त्याला. कोण म्हणतात, कोण सांगणार? बोला, मला माहिती आहे
काय आई आई दोन शब्द आहे ते सोन्याच्या पेटीत ठेवणारे असं ते आहे. काहीतरी आहे माझ्या लक्षात नाही म्हणतो. हा तर ह्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे की आपल्याला परमेश्वर म्हणतो की तो विशेष म्हणजे स्त्रियांना हा वरदान दिलेला आहे. हव्वा याचा अर्थ आहे जननी. हव्वा याचा अर्थ काय आहे? जननी आहे. म्हणजे तिला आई होण्याचा वरदान दिलेला आहे. आता ती आईची आहे खूप महत्वाचं आहे. ती कशी असणं गरजेचं आहे. दोन प्रकारच्या आया असतात. एक धर्मी दृष्टीनं आई असते आणि दुसरं जैविक दृष्टीनं आई असते. बघा तर या ठिकाणी आज आपण या वचनातून बघणार आहोत की आई आपल्या मुलांच्यासाठी कशी असणं गरजेचं आहे. आई चांगली, धार्मिक, प्रेमळ, काळजी घेणारी ते असायला पाहिजे किंवा ती होऊ शकते. जर ती तशी नाही आहे तर तिला काय म्हणायचं की तुम्ही ओळखून घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. तर आज आपण बायबलमधनं बघूया आई कशी असली पाहिजे. येशू या जगात असताना, मनुष्य रूपात या जगात असताना आईच्या बाबतीत काय म्हणतो. आपण बायबलमध्ये जे नवीन करारामध्ये पहिलं जे 4 पुस्तक आहे त्याला काय म्हणतात? आमेन. माझी लोक खूप हुशार आहेत. काय म्हणतात? शुभवर्तमान म्हणतात. या 4 शुभवर्तमानामध्ये पहिल्या 3 शुभवर्तमानामध्ये येशू आईच्या बाबतीत बोलतो. पहिलं कोणतं 3 आहे? मत्ती शुभवर्तमान आहे. मत्ती 12:50 मध्ये तो म्हणतो. त्यानंतर मार्क आहे. मार्क 3:35 मध्ये तो म्हणतो. त्यानंतर लूक आहे. लूक 8:21 मध्ये या गोष्टी तो बोलतो. पण त्या लूक 8:21 मध्ये जे तो बोलतो आईबद्दल या 3 पुस्तकात सारखं बोलतो. तर आपण लूक वाचूया. मोठ्याने वाचा. त्याने त्यास उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे, काय म्हणतो का? हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई, तीच माझी आई, ते माझे भाऊ आहे. तेच माझे भाऊ आहे. आता या ठिकाणी प्रभू येशू 2 गोष्टी बोललेला आहे. जे देवाचं वचन ऐकणारे, सर्वजण म्हणा, व ते पाळणारे. हालेलुया, हालेलुया. येशू काय म्हणतो बघा? जे देवाचं वचन ऐकतात, फक्त ऐकणारे नसून ते पाळणारे आहेत, तीच माझी आई आहे. तीच माझी आई आहे. तर प्रत्येक स्त्रीला एक चांगली आई होण्याकरिता देवाचं वचन ऐकणं, ते पाळणं म्हणजे काय? की देवाच्या त्या पायावर किंवा त्या खडकावर आपलं जीवन रचणं गरजेचं आहे किंवा त्याच्या पायावरती आपलं मातृत्व रचणं गरजेचं आहे. बघा कशावर रचणं गरजेचं आहे? सर्वजण मोठ्याने देवाच्या त्या वचनावर आपला पाया रचणं गरजेचं आहे. देवाच्या वचनावर आपला पाया रचणं गरजेचं आहे किंवा त्याच्या वचनावर आपलं मातृत्व रचणं गरजेचं आहे. म्हणजे काय? बघा
किंवा ते कसं रचायचं, का रचलं पाहिजे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 3 मुद्दे देतो. जास्त लांब लावणार नाही, तुम्हाला सेलिब्रेट करण्यासाठी लवकर पाठवणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर बघा, पहिली गोष्ट परमेश्वर म्हणतो ती स्त्री धार्मिक असणं गरजेचं आहे. ती स्त्री काय असणं गरजेचं आहे? धार्मिक असणं गरजेचं आहे. कारण धार्मिक स्त्रीच एक चांगली आई बनू शकते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण याकरिता त्याला काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? ती आपल्या विचाराने काही करता कामा नाही. ती स्त्री आपल्या विचाराने काही करता कामा नाही, किंवा आपल्या तोंडाला येईल तसं बोलू पाहिजे. तिचा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. ज्या मुखातून निघणारा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. ती काय उच्चारते, ती काय बोलते, हे खूप महत्वाचं आहे. तिचा बघण्याचा दृष्टिकोन बघा, तो परमेश्वराचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. तर या गोष्टी मी तुम्हाला नंतर थोडं सांगेन कसं असते. आणि महत्वाचं तिची जी कृती आहे ती कृती देखील अति महत्वाचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण ती आपल्या मनाला येईल किंवा आपल्या इच्छेनुसार जर ती वागत गेली, ती कृती करत गेली, तर भयानक ती आपल्या लेखांच्या करिता, आपल्या कुटुंबाकरिता काय आहे? प्रॉब्लेम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तिचं प्रत्येक काय सांगितलेलं आहे? तिचे विचार, तिचं तोंडातून निघणारा शब्द, तिचा उच्चार किंवा तिचं बघण्याचा दृष्टिकोन, तिची कृती, ही सर्व देवाच्या इच्छेनुसार असणं गरजेचं आहे, किंवा देवाच्या मर्जीनुसार करणं गरजेचं आहे. देवाच्या इच्छेनुसार किंवा देवाच्या मर्जीनुसार असणं गरजेचं आहे. तर या गोष्टी ती कसं करू शकते किंवा तिच्यामध्ये या गोष्टी कसं प्राप्त होईल, यासाठी आपण बायबल उघडूया. नीतिसूत्र त्याचा 31वा अध्याय. नीतिसूत्र त्याचा 31वा अध्याय. आणि या वचनामध्ये आपण पूर्ण वाचणार नाही, तुम्ही घरी जाऊन त्याच्यावर मनन करा. अगदी 10 ते 31 आपण वाचणार आहोत, पण पूर्ण वाचणार नाही, त्याचं काही वचन घेणार आहोत. पण त्याचं वरचं एक टायटल काय लिहिलेलं आहे बघा, वरचं टायटल. हा काय म्हटलेलं आहे? सद्गुणी स्त्री असं म्हटलेलं आहे. सद्गुणी स्त्री म्हटलेलं आहे. तर 10वें वचन आपण वाचूया. काय म्हणते? सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. मोत्याहून अधिक आहे. त्यावेळी मध्ये म्हटलेलं आहे त्याला माणिकहून अधिक आहे. माणिक मोती. बघा, तर या ठिकाणी ती सद्गुणी जी स्त्री आहे तिचा मोल काय आहे? मोठ्याहून अधिक आहे. ती मोठी कुटुंबात त्या स्त्रीला देण्यात आलेला आहे बघा. हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी बायबल आपल्याला काय सांगत आहे? ज्या स्त्रीमध्ये देवाचं भय आहे, देवाचं भय आहे, ती स्त्रीचं जीवन
गौरवयुक्त असतो. काय असतो? गौरवयुक्त असतो. तर गौरवयुक्त असतं म्हणजे काय? त्या स्त्रीचं जीवन गौरवयुक्त असतं म्हणजे काय? ज्या स्त्रीमध्ये देवाचं भय आहे, तर देवाचं भय हे कम्प्लिटली वेगळं आहे. तर मी आजकाल बघतोय खूप स्त्रिया इकडे प्रार्थनेला पडतात, तिकडे प्रार्थना पडतात, या ग्रुपमध्ये असतील, त्या ग्रुपमध्ये असतील, सगळं करतोय, सगळं करून कृतीमध्ये काही दिसत नाही. तिचं जीवन काय आहे? देवासाठी कलंकित आहे. लक्षात घ्या. तर म्हणतात एवढं प्रार्थना करते, घरचेच लोक म्हणतात की प्रेरणा ही शिकवलीस, हे करतोस. बघा, आज देवाचं भय म्हणजे पूर्ण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेनुसार वागणं, सर्व त्याच्या इच्छेनुसार करणं, तिचं जे जीवन आहे गौरवयुक्त असतो. गौरवयुक्त म्हणजे काय? हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी आपण त्याच अध्यायामध्ये पुन्हा 30 वचन आपण बघूया. त्याचा दुसरा भाग, 30 वचन, त्याचा दुसरा भाग. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. हॅलो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. म्हणजे ती स्त्री सर्व लोकांच्या मध्ये देवाच्या दृष्टीनंच नाही, देवाचं भय बाळगणं म्हणजे देवासाठी अति प्रिय आहे. आणि देवासाठी जितकं प्रिय आहे तितकंच ती सर्वाकरिता प्रिय असते. सर्वाकरिता प्रिय असते. बघा, म्हणजे तिला सर्व लोक नावाजतील. बाहेरचे तर नावाजतील, जे तिचे नाते आहे ते देखील तिला नावाजतील. मग तिचा धीर असेल, तिचा ननद असेल, किंवा तिची सासू असेल, त्या सासरा असेल, किंवा इतर जे नातेवाईक, प्रत्येक जण त्या स्त्रीला नावाजतील. एक लक्षात ठेवा, फक्त त्या स्त्रीला नाही, त्या स्त्रीच्या द्वारे तिच्या आई बापाला देखील नावाजते. हालेलुया, 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 हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे, देवाचं भय आहे आणि जग जेव्हा तिला नावाजतं, हे कितीतरी गर्वाची गोष्ट आहे. गर्वाची गोष्ट आहे का नाही? काय वाटते? हॅलो, कारण ती स्त्री देवाप्रमाणे जेव्हा देवाला जे आवडेल त्याप्रमाणे ती वागते, त्याप्रमाणे ती करते, त्याप्रमाणे ती चालते आणि त्याप्रमाणे ती राहते. हालेलुया, 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 हालेलुया. कारण अशा स्त्रीला देव अधिक प्रेम करतो, म्हणून पूर्ण जग प्रेम करायला तो भाग पाडतो त्याला. तर या गोष्टी त्या स्त्रीमध्ये कसं होईल? कारण त्या देवाशी काय राहणं गरजेचं आहे? जोडून राहणं गरजेचं आहे. देवाबरोबर तिला जोडून राहणं. ते कसं जोडून राहील? कारण देवाशी जोडून राहणं म्हणजे देवाच्या चरणी जाणं आणि प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. कारण तिचं जीवन जर प्रार्थनेशील आहे, तिचं जीवन जर प्रार्थनेशील आहे. आज आपल्या सर्वांना, विशेष करून शकायनाच्या लोकांना भरपूर अनुभव आहे आणि अनेकांचा साक्षी आहे की जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात जातो तर आपला काय होतो? जी आपल्यामध्ये जी विकृती स्वभाव आहे, आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे, आपल्यामध्ये जे काही जटिलपणा आहे,
या सर्व गोष्टी परमेश्वर आपण काढून टाकतो. देवाची बोलून लागते. तर बायबल म्हणते मग ते 13 आणि 20 मध्ये तो म्हणतो, जे काही माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेले नाही ते प्रत्येक वेळ तुमच्यातून उपटून टाकण्यात येईल. हालेलुया, 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 हालेलुया. तर ती जेव्हा देवाशी अटॅच असते, म्हणजे देवाबरोबर जोडून राहते, त्यावेळेला आपोआपच तिच्यामध्ये तो देवाचा स्वभाव येतो. तर देवाचा स्वभाव म्हणजे काय? आत्म्याची फळ. आत्म्याची फळ. देवाचा स्वभाव म्हणजे आत्मिक फळ. आत्म्याची फळ म्हणजे काय? प्रीती, आनंद, शांती, सहनशील, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि प्रियधर्म. हालेलुया, हालेलुया. जेव्हा ती देवाशी जोडून राहील त्यावेळेला या सर्व गोष्टी आपोआप तिच्यामध्ये येतात. बघा, तर हा स्वभाव देवाचा, या गोष्टी ती कसं प्राप्त करू शकते? प्रिय बनवला देवाशी जोडून राहणं म्हणजे कसं राहणार? कारण तुम्ही म्हणाल, बरं तुम्हाला बोलायला लई सोपं वाटते, किती काम असतं तुम्हाला माहिती आहे, किती व्याप असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक संपलं, दुसरं संपलं, तिसरं संपलं, चौथं असं असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर एवढा लवकर मला तुम्ही दोष देऊ नका, त्या शिवाय देऊ नका. पूर्ण ऐकून घ्या. जे तुम्हाला सर्व मार्ग सोपं मी नाही, परमेश्वर दाखवतो, पवित्र आत्मा दाखवतो. जर आपण नीतिसूत्र 31 पर्यंत जर आपण मनन केलो तरी जाऊन मला त्यामध्ये मला वाटतं 15 वचन आहे की ती जी स्त्री आहे, बघा ती स्त्री आहे, पहाटे लवकर उठून आपल्या घराची सर्व कामास सुरुवात करते. बरोबर? पहाटे लवकर उठून आपल्या घराच्या सर्व कामांची सुरुवात करते. या गोष्टी पहाटे लवकर उठून ती सर्व कामास सुरुवात करते. पण त्याचा आधीच एक काम करणं लय महत्वाचं आहे, म्हणजे तिचं सर्व काम सोप्या पद्धतीत पार पडेल. सोप्या पद्धतीत पार पडेल. आणि ते काम म्हणजे काय? सकाळी लवकर उठून हातोहातच देवाचा शोध घेणं गरजेचं आहे. बायबल म्हणते की जो कोणी पूर्ण मनोभावे माझा शोध करेल, मी त्याला काय करेल? पाहेन. मी त्याला दर्शक म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम आपल्याला काय करणं गरजेचं आहे? देवाचा शोध घेणं गरजेचं आहे. हातोहातच. कधी कधी काही प्रॉब्लेम्स येतात आपल्याला, परंतु तो प्रॉब्लेम जरी आपण दूर केलो, बघा चढ आल्यानंतरही आपण पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे? कोणतं डोकं देवाचं पूर्ण दिवसाचं जे काही तुमचं, आणि सगळ्यात महत्वाचं आपण देवाकडे काय मागत असतो हे सगळ्याला माहित नाही. काय मागावं आज तुम्हाला हे मी सांगतो. पण देवाजवळ एक मागतो, देवा एवढं काम आहे, देवा माझ्या नवऱ्याला तू सुधरव, देवा माझ्या मुलाला तू सुधरव, देवा त्याला ते प्रमोशन मिळू दे, देवा त्याला हे मिळू दे, आमचं कर्ज फेडू दे. हे सगळं हातात बसू नका. हे आपोआप येते. हो, येशू काय म्हटलेलं आहे या जगात असताना ते सांगितले नाही. फक्त काय म्हटलेलं? नीतिमत्वाने स्वर्गाचं राज्य मिळव. बाकी आपोआप ते काय आहे? नीतिमत्व काय? देवा म्हणा, देवा मला तुझ्यासारखा बनव, मला तुझ्यासारखा बनव परमेश्वरा. आणि जे काही तुला न आवडणारे जे काही गुण माझ्यात आहे, प्रभू
ते माझ्याकडून मुळासकट उठवता आणि माझ्या रक्ताने मला शुद्ध कर. हा मागा तर मागितल्याशिवाय मिळणार नाही. हे मागत नाही तू प्रामाणिकपणे जागा मागतोय. कारण तुम्हाला या गोष्टी मागा. आधी तुम्ही देवाजवळ या गोष्टी मागा. जसं तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं असतं? आपलं पोट साफ करायचं असते, है का नाही? त्यानंतर काय करायचं असते? आपलं दात घासणं गरजेचं असते. त्यानंतर काय करायचं असते? आंघोळ करून रात्रीचं जे काही अंगात जे काही हे म्हणतात कंटाळा आलेला क्षीण ते काढायचं असते, फ्रेश व्हायचं असते. सगळ्यात महत्वाचं करून आपल्या आत्म्याला आधी फ्रेश करा. आत्म्याला फ्रेश करा, आत्म्याला पहा. कारण जगी जो अधिपती आहे तो आपल्याला इतकं प्रदूषण केलेला असतो. आपला आत्मा, आपल्या विचारामुळे आपला आत्मा प्रदूषण झालेला असतो. अनेक अशा घटना घडलेल्या असतात. त्यामुळे आपला आत्मा एकदम काय पॉल्युटेड असते आणि त्याला कोणत्या साधनाने स्वच्छ करता येत नाही. कोणत्या जगाच्या त्या सॅनिटायझरने स्वच्छ करता येत नाही. त्याला फक्त येशूच्या रक्ताने स्वच्छ करता येतो. मग देवाजवळ पहिल्यांदा या गोष्टीची मागणी करा. या गोष्टीची मागा की प्रभू तू तुझ्या रक्ताने माझे विचार शुद्ध कर. तुझ्या रक्ताने माझं मन शुद्ध कर. माझ्या मनातला अस्थिरपणा तू काढून टाक आणि माझ्या मनाला स्थिर कर. तुझ्या रक्ताने तू माझे बुद्धी आज शुद्ध कर आणि जे काही मानवी आणि जगी बुद्धी आहे ती काढून मला स्वर्गीय बुद्धी दे. तुझ्या रक्ताने माझ्या भावना शुद्ध कर. तुझ्या रक्ताने माझा स्वभाव शुद्ध कर. आणि माझ्याकडे जी मानवी जी दृष्टी काढून मला तुझी दृष्टी दे. देवाकडे ती दृष्टी मागा. कोणत्या मोहाला, लोभाला, वासनेला, व्यसनाला बळी पडणार नाही ती दृष्टी मागा. सर्व माझ्यामध्ये मानवी आणि जगी जी दृष्टी आहे त्याला तुझ्या रक्ताने शुद्ध करून तुझी दृष्टी मला दे. तुझी दृष्टी मागा. आणि देवाचं सगळ्यात महत्वाचं ते कान मागा. प्रभू मला तुझं कान दे. प्रत्येक नकारार्थी देखील पुकारती रूपात मी ऐकेल आणि ते समजेल. म्हणून ते कान आणि बुद्धी मागा. कारण सैतान बघतो कान फटका आहे म्हटला तर लई लवकर कार्य करतो. हालेलुया, 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 हालेलुया. पण आजकाल आपण ह्या गोष्टी मागत नाही. कारण तुमचं स्वतःच अनॉइंटिंग म्हणजे तुमचं स्वतःचा अभिषेक खूप महत्वाचा आहे आणि प्रति दिवशी हे करणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी जर तुम्ही मागितला तर तो तुम्हाला देईल आणि तो तुम्हाला त्याच्या सरकार. कारण तुम्ही त्याचे प्रतिरूप आहात, त्याच्याशी सदृश आहात. कारण जर तुम्ही देवासारखं झाला तर तुमच्या घरात भांडण नसणार. तुमच्या घरात गैरसमज येणार नाही. बघा, तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकाराचं गरिबी राहणार नाही. कारण परमेश्वराचं वचन म्हणते जिथं प्रीती आहे तिथं काय राहणार? आनंद राहणार. जिथं आनंद आहे तिथं शांती राहणार. जिथं शांती आहे तिथं परमेश्वर राहतो. हॅलो, परमेश्वर तिथं राहतो. तुम्ही बघा, तुमच्या घरामध्ये सारखं भांडण करणारे असतील, किल्ली करणारे असतील, मुलांना देखील त्या घरात यायला आवडत नाही. नाण्याला देखील त्या घराला यायला आवडत नाही. तुम्हाला काय त्या बाईच्या तोंडात लागायची गेला सारखं वाक करते. बरोबर आहे? जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा जर कार्य करत आहे, तुम्ही जर देवासारखे आहे
त्याला घर सोडून जायला नको वाटतं. घर सोडून जायला ना वाटला नाही. आणि ते घर काय असणार आहे, प्रेमाचं मंदिर असतात, प्रेमानंदाचे मंदिर असतात. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तुमचं कुटुंब काय होईल, तुम्ही त्याला एक सुखी कुटुंब बनवा. सुखी कुटुंब बनवा बघा. आणि तुमच्या कुटुंबात फक्त आनंद आनंद राहील. आणि देवाची उपस्थिती, जिथे देवाची उपस्थिती आहे तिथे कोणतीही कमतरता पडत नाही आणि प्रॉब्लेम येत नाही. कारण देवाचं वचन म्हणते रोमकरांचा 8:31 मध्ये, जिथं देव आहे तिथं काय आहे, कोणच विरुद्ध नसणार आहे. तर दुसरा म्हणता आपण बघूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका स्त्रीला चांगली आई बनण्याकरिता तिच्यामध्ये ती विश्वासू असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे, मोठ्या विश्वासू असणं गरजेचं आहे. कारण ती स्त्री जर विश्वासू आहे ती प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन वाचूया. लक्ष्यपूर्वक त्याचा पहिला अध्याय आणि 45 वचन बघा. जिने विश्वास ठेवला जिने विश्वास ठेवला ती धन्य. जिने विश्वास ठेवला ती धन्य. कारण प्रभूने तिला कारण प्रभूने तुला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. बघा, प्रभूने तुला सांगितलेल्या गोष्टींची काय होणार, पूर्णता होणार. जर त्या स्त्रीमध्ये तो विश्वास जर आहे तर तिच्या शक्ती राहील आणि प्रेमाने दिलेलं प्रत्येक ते वचन तो पूर्ण करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जर त्या स्त्रीमध्ये विश्वासच नाही तर लक्षात ठेवा, आजकाल या जगामध्ये पावलावरती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये परीक्षा आहे. विश्वासणाऱ्या जीवनामध्ये परीक्षा आहे. जर तुमची लेकरं भडकवली गेली बघा, किंवा एखादा मोठा संकट आलेला आहे, एखादा ऍक्सिडेंट घडलेला आहे अचानकपणे, एखादं मोठं असं आजारपण आलेला आहे, पण जर ती स्त्रीमध्ये जर विश्वास नसेल तर तिला समजणार नाही या सगळ्या गोष्टीसाठी मला काय केलं पाहिजे, कोणता निर्णय घेतला पाहिजे. मग ती काय करते, मुलांच्यासाठी म्हणा, आपल्या भावनासाठी म्हणा, त्या घराला आलेला प्रॉब्लेम म्हणा, एखादं संकट असेल, ती विस्कळीत होते आणि मदतीसाठी इकडे तिकडे 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 त्याच्याकडे याच्याकडे याच्याकडे त्याच्याकडे ती काय करते, पळत असते. कारण ज्या अविश्वासामुळे सकाळी तुम्ही त्या वचनात ऐकला की सकाळच्या सत्रामध्ये काय होईल, तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला नाही तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही स्वतः दलदल निर्माण करता आणि त्या दलदलीमध्ये तुम्ही स्वतः उठवत जाता, पूर्णपणे उठवत जाता. बघा, कारण तुमची भीती तुमच्या मनामध्ये अनेक अशा गोष्टी असतात आणि ज्या वेळेला तुम्ही लोकांच्याकडे जाता, लोक बघा लई तज्ञ असल्यासारखं, लई माहिती असल्यासारखं प्रत्येक व्यक्ती एक एक गोष्ट तुम्हाला सांगायला चालू करतो. आणि प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये जे अनुभव आलेला आहे, वाईट अनुभव आलेला आहे, ते तुमच्या समोर मांडतात आणि तुम्ही ते कॉपी करता, तुम्ही ते घ्यायला करता. हॅलो, एक लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जे त्यांच्यात अनुभव आलेला आहे, जे त्यांच्यात घडलेलं आहे, ते तुमच्या घडेलच कशावर.
कारण ते जर विश्वासू नाही आहे, ते जर देवाबरोबर नाही आहे, म्हणून त्याला देवाने सोडलेला आहे. कारण देव सोडलेलं नसतं, त्याने देवाला सोडल्यामुळे त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही जर देवाला धरलेला आहात तर तुमच्या जीवनात तो प्रॉब्लेम आला तरी देव त्याला काहीतरी जगातल्या माशीसारखं काढून टाकेल. तर म्हणा हालेलुया. कारण देवाला कोणती गोष्ट शिकते. कारण देव म्हणतोय मी तुझी कधी फजिती न केला. हे देवाने दिलेलं वचन आहे, वचन आहे. दुसऱ्याच ऐकून, कारण सैतान हाच करतोय विश्वासाने जीवनात लक्षात ठेवा. म्हणून जर तुमचा तो विश्वास आहे तर लोकांच्या जीवनात काय घडलं तो मोठी गोष्ट. तर लोक म्हणतात तुला माहिती आहे का त्याचा मुलगा असं त्याच्या बापाने केलं मुलांना फास लावला, पण त्याचा मुलगा फास लावून तुमची मुलं फास लावली हे समजून नका. समजू ना काय वाटेल ते सांगतो. जग तुम्हाला तुमचं दृष्टी, तुमचं कान, तुमचं मन कोणाकडे लावलं पाहिजे? त्यांच्याकडे. इकडं इकडं नाही, इकडं इकडं लावला तर तुम्ही असंच जाता, दंड नाही. इकडं लावला तर तुमच्या समोर गडबड असलं तरी पण ते खरं बनेल. खरं बनेल, लक्षात घ्या. आता प्रश्न आहे हा विश्वास आपल्यामध्ये कुठून येईल? तर अनेक लोकांना बघा, ज्यावेळेला चार स्त्रिया बसल्यामुळे कॉल सांभाळतो त्याच्या घराकडे मुलभूत पडलं म्हणून असं असं झालं पडतात. आणि ती काय आता बोलत गेली ना, ती तुझ्या घरात नाही नक्की असं बोलत होती. तुमच्या घरी कोणाचा ऐकायचं कोणाला नाही. कारण हा विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास नाही, देवावर विश्वास असतात. आता हा विश्वास कुठून तुम्ही प्राप्त करा? तर एक वचन वाचूया आपण. 2 करायला 10:17 वचन काय म्हणते बघा. याप्रमाणे विश्वास वाढतेने, काय म्हणते? विश्वास वाढतेने ओवाळता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे येतो. बघा, विश्वास वाढतेने आणि वाढता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे येतो. हे खूप महत्वाचं आहे. बायबल काय म्हणते हे लक्षात घ्या. तर आणि तुमच्याकडे अशी लोकही येतील, अशी लोकही येतील देवाचा सेवक, देवाची सेविका म्हणून येतात आणि ते तुम्हाला ख्रिस्ताची वार्ता सांगणं गरजेचं आहे. आणि तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. काय तरी काय करतात? ख्रिस्ताची वार्ता सांगत नाही, त्यांनी आपली वार्ता तुम्हाला सांगतात. तुझ्यावरती भरपूर मोठं करणे केलेलं आहे. आणि तुझी बहीण केलेली आहे, तुझा भाऊ केलेला आहे, तुझा नवरा करत आहे, तुझी बायको करत आहे, किंवा तुझे नातेवाईक करत आहे, तुझी सासू सासरा करत आहे. देव काय म्हणतो? तू जर माझ्या बरोबर आहे तू विष देखील पचवशील. काय पचवशील? विष देखील पचवशील. मग कधी गर्दी म्हणताना पिताना हे काय करणार? हा विश्वास ठेवा. म्हणून या ठिकाणी विश्वास वाढते आणि वाढता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे येतो. यासाठी त्या स्त्रीला काय करणं गरजेचं आहे? आपल्या रोजच्या शेड्यूलमधून, रोजच्या कामातून थोडासा वेळ काढून परमेश्वराचं वचन नित्यपणे वाचायचं नाही, मनन करणं गरजेचं आहे. काय करणं? मनन करणं गरजेचं आहे. मनन करत असताना परमेश्वराचं एखादं वचन येतो. वचन म्हणजे काय? तो आपल्याला वचन देतो. तो काय म्हणते की जी माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेली नाही ते प्रत्येक वेळ मी तुझ्यापर्यंत टाकले, हे वचन झालं वाचत असताना. आणि बायबलची पूर्ण वचनामध्ये देवाने आपल्याला दिलेलं इंग्लिशमध्ये म्हणा प्रॉमिसेस आहे.
त्याने दिलेलं आपल्याला हे वचन आहे आणि ते वचन वाचल्यानंतर त्याच्यावर मनन करा आणि त्याला आपल्या जीवनात घ्या. तेव्हा वचन आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही, मी तुझ्यापासून कधी फिरवणार नाही. तर हे वचन झालं, याला आपल्या हृदयात साठवा, आपल्या हृदयात साठवा. जर ते आपल्यामध्ये आहे, लक्षात घ्या, त्या गोष्टी जर आपल्या मध्ये आहे तर प्राणी अचानकपणे सैतान तुमच्या जीवनात संकट आणता. तुमच्या मुलांच्याद्वारे, तुमच्या नवऱ्याद्वारे, तुमच्या सासू सासऱ्याद्वारे, तुमच्या मैत्रिणीद्वारे. तुम्ही मला मैत्रीद्वारे, ती मैत्रीण आली तुमच्याकडे गोड बोलत तुमच्या नवऱ्यालाच पळून दिली. या गोष्टी झालेल्या आहेत बघा. तुम्ही तिला सैन म्हणून आता पाप करून आणला आणि हे कधी कुठं काय त्यानुसार त्याला ते टाका फुटला माहिती नाही आणि ती गेली. अशा वेळेला तुम्हाला काय होणार आहे? अशा गोष्टी जर घडल्या तर तुमचं मन अस्वस्थ होणार नाही. किती मोठा प्रॉब्लेम येतो लाईफमध्ये तुमच्या कुटुंबात, मग ते आर्थिक असू दे, जैविक असू दे, शारीरिक असू दे, मानसिक असू दे, कोणताही प्रॉब्लेम येते तुम्ही डगमगणार नाही. कारण देवाचं वचन तुमच्यामध्ये असल्यानंतर ते वचन तुम्हाला काय करेल, तुम्हाला त्या ठिकाणी कसं त्या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे, कसं त्या सिच्युएशनला हाताळलं पाहिजे, त्याचा ज्ञान देवाचा आत्मा तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही त्या गोष्टी काही झालेला नाही असं तुम्ही हाताळा, असं तुम्ही हाताळा बघा. आणि तो तुमच्या संगती आहे, कारण तो जर तुमच्या संगती आहे, जे त्यानं दिलेला आहे तुमच्यासाठी, तो त्याचा आशीर्वाद आहे. की या जगातला कोणतीही शक्ती, कोणतीही वस्तू, कोणीही आणि कोणताही प्रसंग तुमच्याकडून तो हिसकावून घेऊ शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला सांगतो, 5:36 पर्यंत काय म्हणतो, भेटू नकोस, मात्र विश्वास दे. भेटू नकोस, मात्र काय कर, विश्वास दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आणि धन भरायचा आहे, बाकी सर्व तो आपोआप व्यवस्थित करतो. आपोआप करते. फक्त तुमचं समर्पण त्याच्यावर पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्याबरोबर एक होणं गरजेचं आहे, एक होणं गरजेचं आहे. आज एक बापू होता आणि मी त्याला सकाळी फोन करून म्हटले, अरे किती दिवस दुःख धरून बसणार आहे? मी प्रार्थनेत पोहोचल्यानंतर प्रार्थनेलाही परमेश्वर तुझ्या जीवनात अनुभव गोष्ट करेल. कारण ही परमेश्वर आहे विश्वासाच्या जीवनात. सर्व व्यवस्थित असताना कोणी प्रयोजनावर म्हणतो, कोणी देवाचं साक्ष देतील, कोणी देवाचं गौरव करतील, असं कसं ज्या वेळेला प्रॉब्लेम मध्ये आहात, ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये फेल्युअर आहे, अपयश आहे, त्या वेळेला तुम्ही विश्वासामध्ये आहात. त्या जगाच्या अधिपतीला दाखवा, जगाच्या लोकांना, जगाच्या अधिपतीला जो तुमच्या जीवनात प्रॉब्लेम असतो. कारण बंधन त्यावेळेला वाढते जेव्हा तुम्ही जगाकडे बघताय, खरंच त्यावेळेला होते जेव्हा तुम्ही देवाकडे बघताय. समजते? हालेलुया, 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 हालेलुया. आणि अशी स्त्री जी देवाच्या भयात चालते, अशी जी स्त्री आहे ती इव्हन आपल्या नवऱ्याला देखील ती काय करते,
एक आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे डोळ्यावर तुला धैर्य देते. लक्षात ठेवा, म्हणतोय पुरुष हा खूप ठीक असतो नाही असं नाही. कधी कधी तो कसा असतो, नावासारखा असतो, नावासारखा. म्हणून तो बायकोला प्रेम करतो म्हणून घाबरतोय. जेव्हा असा प्रसंग येतोय तो कम्प्लिटली शब्दान होते, वेगळा करतोय. तर पण अशी जी स्त्री आहे देवाच्या बाहेर, ती त्याला घेऊन देते. आवड घेऊ नका, अशी वेळ आली, देव काढून टाकायचं नाही. कशाला असं करतात? आपण उलट होती त्या स्त्रीला प्रश्न बाळायला पाहिजे, किंवा तो पुरुष चिंतन कधी कधी त्याच्या स्त्रीवर. एक लक्षात ठेवा, स्त्रीला देवाने खूप महत्व दिलेलं आहे. म्हणून तुम्ही देवाबरोबर जर एक झाला आणि विश्वासू जर आहे, कितीही मोठं डोंगर कोसळती, ती हनुमानासारखं त्याला उचलून बघा, ती देवाचा हनुमान मध्ये बघा. कारण त्या हनुमानाने उचललं का नाही हे मला माहित नाही, परंतु देवाची जी स्त्री आहे ती मात्र उचलून, हा माझा गॅरंटी आहे. कारण मी बघितलेला आहे अनेक कुटुंबामध्ये. पण त्या स्त्रीला देवाशी त्या विश्वासामध्ये राहणं आणि तो विश्वास प्राप्त करणं, त्या आत्म्यामध्ये चालणं. आजकालच्या स्त्रियांना काय असेल की आत्मा मिळालेल्या न म्हणल्यास तिला लगेच प्रगती करणं वाटत मिळायचा होता. हे सगळं करत बसू नका, हवे हो. त्याच्याबरोबर येत व्हा, पर्यासारखं व्हा, बारकाचं करू नका. हा मला हे दिसायला लागले, मला ते विश्वास ठेवून त्याच्या हातात सोपवा. जेव्हा तुम्ही वचनामध्ये वाढा, तेव्हा तुमच्याशी बोलणं मिळालं. आणि काय बोलायचं काय बोलायचं नाही हे देखील देव तुम्हाला शिकवेल. हालेलुया, 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 हालेलुया. तर कोणतरी येतोय तुमच्या घरी, तुम्हाला पवित्र आत्म्याचा वरदान आहे, चल माझ्या बरोबर प्रार्थनेला. देवाने तुला खूप मोठं सेवा दिलेली आहे. तुझ्या नवऱ्याचं, तुझ्या मुलांचं आणि तुझ्या नवऱ्याची जी कुटुंब, ते तुझं कुटुंब आहे. त्या सासू सासरे जे असतील त्या सगळ्यांचं तुला कारभारी म्हणून नेमलेलं आहे. त्या सेवेमध्ये बघणार राहा. कारण परमेश्वराच्या वचनामध्ये श्रीमंतांचं ती सेवा चालू कर, आणि त्या सेवेत तू व्यवस्थित नाही आणि जगाला जाऊन सेवा देण्यात काय उपयोग नाही. मग काय म्हणतो समजून घ्या. हॅलो, तर काही लोक असे मला देव दाखवला की भिंत सोडून काढतात, ज्या भिंतीमध्ये सैतान आहे. सकाळी उठलं, मी प्रार्थना केली, या भिंतीमध्ये काहीतरी आहे, कोणतरी केलेलं आहे, आणि ईश्वराचे ते आशीर्वादी पाणी त्या टाक बालटीवर आणि बकेट घे आणि त्याला घासून घेऊ, आणि कलर करायला किती करते ते माहित आहे. पण त्या नवऱ्याची जी काय कमरेवर आहे ते हळूहळू खाली आणि चालू घेऊ, हे सगळं करू नका. महामूर्खपणा आहे. विश्वास म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला आपल्या सामर्थ्य दिलेलं आहे. तुम्ही फक्त बोलल्यानंतर त्या गोष्टी केल्या पाहिजे. मी तुम्हाला का म्हणतो, मी बघितलेलं आहे भरपूर. आणि मी ज्या वेळेला गेलो तर ही तुम्हाला कोण सांगितलं? देवाचा आत्मा म्हणतात. देवाचा आत्मा आपल्या गोष्टी सांगत नाही. आपल्या लक्षात असल्या गोष्टी सांगत नाही. देवाचा आत्मा अंगात आल्यासारखं नाचत नाही. देव आपला शांत आहे, सौम्य आहे. तुम्ही तर हलत बसत नका. आणि लक्षात, तर विश्वासामध्ये वाढा, प्रार्थनीय जीवन ठेवा. कोणताही प्रसंग, कोणताही प्रॉब्लेम, कोणताही संकट असू शकतो, त्या प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला आपल्याद्वारे तो वचन तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्हाला कसं हाताळलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं विचार केलं पाहिजे, कशा गोष्टी तुम्हाला लावलं पाहिजे ना, या सगळ्या गोष्टी देव तुम्हाला शिकवेल. म्हणून त्याच्या वचनात बघा. आणि
अशा स्त्री बरोबर देव राहतो, अशा स्त्री बरोबर कोण राहतो? देव राहतो. आणि तिला एक चांगली आई बनण्यासाठी तो काय करतो? देव म्हणतो मी तुला माझ्या प्रीतीने करेन. काय म्हणते? मी तुला माझ्या प्रीतीने करेन, मी तुला माझं जीवन तुला देईन. बघा परमेश्वर काय म्हणतो अशा स्त्रीला? मी तुला माझ्या प्रीतीने करेन, मी तुला माझं जीवन तुला देईन. तर देवाचं जीवन काय आहे? कोणतं जीवन ते तुम्हाला देणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे पण महत्वाचं आहे. यशाया 66:13 आपण वाचूया. काय म्हणते बघा. हा यशाया 66:13. जशी एखाद्याची आई हा जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते त्याची सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करेन. मी तुझे सांत्वन करेन. सांत्वन करेन. जसे एखाद्याची आई तुझे सांत्वन करेल तसे मी तुझे काय करेन? सांत्वन करेन. आता बघा परमेश्वर म्हणतो मी तुला माझं जीवन देईन. माझे म्हणजे तुला सांत्वन करणारी आई बनवेल, तुला सांत्वन करणारी बायको बनवेल. एक लक्षात ठेवा कळलं. या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. प्रेमाचं जीवन तुम्हाला मिळणार आहे. प्रेम त्याच्या प्रीतीला करणार आहे. आज मी अनेक आयाला बघतोय या शखाण्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या मुलांच्या मध्ये दोष शोधत बसू नका. त्या मुलांच्या बरोबर तुम्ही किरकिर करत बसू नका. ही मुलं आहेत, तुम्ही आई आहात. तुम्हाला तुमच्या मुलांना सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्यांना कसं तुमच्या जरी करून त्याला कसं त्याचं सांत्वन करणं गरजेचं आहे. हे परमेश्वर तुम्हाला मी बोलतो. परमेश्वर तुम्हाला काय करेल? तुम्ही आणि तुम्ही सांत्वन करणारी ती आई व्हा, ती सून व्हा, ती बायको व्हा. आणि सर्वात महत्वाचं बायबल एक गोष्ट तुम्हाला सांगते की चांगले आई होण्याकरता चांगलं बायको होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, चांगलं आई होण्याकरिता चांगलं बायको होणं अति गरजेचं आहे. कारण चांगली बायको चांगली आई बनू शकते. कारण जर तो चांगली बायको नाही तर त्याचा गैरफायदा म्हणून घेतात का? लक्षात घ्या. कारण मुलं बघतात आई बापाचं रोज भांडणं आहे आणि मग तो हळू बापाच्या तर बापू हळू आई बरोबर काय सांगते आणि बापाला उठत असतील ते तोंड माकडामध्ये भांडणं आणि कावळा येऊन खपसतो ना, तसं तसं बनते. म्हणून चांगली बायको बना, मग ती चांगली आई बनते. कधी लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा. आज चांगली जेव्हा स्त्री ती जेव्हा देवाच्या प्रेमाने बनलेली आहे, तेव्हा तो जीवन तिला मिळालेले आहे, ती त्या घराची चांगली वहिनी बनते. आपली ननंद आपली त्या सगळ्यासाठी ते सगळीजण त्याला पुजायला चालू करते. हॅलो आणि तिच्या मनात कोणताही स्वार्थ किंवा खरी कपटपणा येणार नाही. चांगला विचार करा. कोणताही चांगलं करण्याचा विचार तिच्यात असणार आहे, कारण तो देवाचा आत्मा तिच्यामध्ये कार्य करत आहे, कार्य करत आहे. म्हणून देव तिला ते बुद्धिमत्ता देतो, देव तिला तो आशीर्वाद देतो आणि सर्व तिच्यामध्ये या गोष्टी येतात. त्या देवाच्या सण कसे येतात बघा. सकाळी तुम्ही वचन वाटलं, पुन्हा आपण वाचूया. रोम 5:5 मध्ये काय म्हणते बघा. आणि आशा लाजवीत नाही, आशा लाजवीत नाही,
आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला. देवाच्या प्रीतीचा काय झालेला आहे? वर्षाव झालेला आहे. हॅलो, देवाच्या प्रीतीचा काय झालेला आहे? वर्षाव झालेला आहे. बघा काय पवित्र आत्मा तुमच्यामध्ये, म्हणजे देवाचा तो आत्मा तुमच्यामध्ये येऊन देवाच्या प्रीतीला तुम्हाला कळेल. त्यावेळेला तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लांच वगैरे नसतात. उलट तुम्ही काय करता? एक आशा तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक सांत्वनाचं कारण म्हणा, एक प्रेमाचं कारण म्हणा. उलट तुमच्याकडे पण तो आधार निर्माण होईल. आधार निर्माण होईल. अशा अनेक कुटुंबामध्ये बघितलेलं आहे. बघा, आणि सर्वजण अशा स्त्रीवर प्रेम करतात. सर्वजण प्रेम करतात. तिची देखरेख तर करतातच, तिचा नवराही करतो, तिची इतर नातेवाईकही करतात. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तिला प्रत्येकाची जाणीव असते. प्रत्येकाची जाणीव असते. माझ्या कुटुंबात बघितलेलं आहे. माझ्या मोठ्या भाच्याची जी बायको आहे, मला अनेक भाचे आहेत, मोठ्या भाच्याची जी बायको आहे ती इतकं प्रेमळ आहे. तिला प्रत्येकाची काळजी असते. मी तिच्या सासूकडून तिला मी सासऱ्याला होते, पण तिला प्रत्येक गोष्टीची काळजी असते आणि प्रत्येक जण तिच्यावर प्रेम करतात. एवढंच नाही, काही कुटुंबामध्ये नालायक लोकही असतात आपल्या बापकाला, पण ती लोकही तिच्यावर अधिक प्रेम करतात. कोणी तिच्या विरुद्ध बोललेलं कोणाला कळत नाही. जे वाईट आहे नेहमी निंदा करा, ते नाही त्याच्याबद्दल असं बोलू नका. खूप चांगलं, खूप चांगलं. ज्या वेळेला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला इथे होती का, आणि आमचे जे ग्रुप मेंबर्स होते ते सगळं, त्या सगळ्या ग्रुप मेंबर तिच्यावर प्रेम करू लागले. ती ओळखत नाही, आपला मराठी येत बी नाही बोलायला, एमपी बोलते, पण ती सगळ्यांना म्हणजे की सगळेजण तिच्याबरोबर फोटोही काढते. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. लक्षात ठेवा. आणि त्या सगळ्याचं रहस्य काय आहे? तिच्यामध्ये देवाचं गुण आहे. देवाचं गुण आहे. आणि ती बरी ऑर्गनायझर आहे. ती खूप मोठ्या पोस्टवर आहे. आणि एवढंच नाही, ती स्वतः जेव्हा तिला सगळं टॅलेंट दिलेलं आहे, ती स्वतः आपली कार घेऊन सगळं चालवते. कधी कधी ती माझ्या भाच्याला बोलतो, तो कधी कधी जरा असं काहीतरी प्रॉब्लेम मिळतो, जरासं काय म्हणतो त्याला अपसेट झाला, तर तूच त्याला समजावून सांगते, त्याला हे देवाचा आत्मा कार्य करतो. लक्षात ठेवा. माझं बोलायचं इथं लक्षात घ्या. हा देवाचा आत्मा कार्य करतो. कारण जगात आहे म्हणून संघर्ष येणार, प्रॉब्लेम येणार, आणि प्रॉब्लेमला वाढवू नका. त्याला संपूर्ण फक्त देवाचा आत्मा कार्य करतो. देवाचा आत्मा कार्य करतो. आणि तो खूप महत्वाचा आहे. म्हणून त्याच्या जवळ राहिल्याशिवाय तू त्याचा अभिषेक आपल्याला मिळू शकत नाही. मी प्रार्थना करतो, परंतु माझ्यामध्ये स्वर्गुणच दिसत नाही. पण काय प्रार्थना करताय? मग काय प्रार्थना करताय? उगाच चटणी वाढवून घेऊ नका अंगामध्ये. तसं आत्म्यात आहे म्हणून उगाच नाटकं करून दाखवू नका. त्याची कृती दाखवा, मसन्स दाखवा, मसन्स दाखवा. माझं बोलायचं लक्षात घ्या, मसन्स दाखवा. म्हणून
म्हणून त्यामध्ये हा खूप महत्वाचा आहे. आता एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. खूप पूर्वी तुम्हाला हा उदाहरण दिलेला होता, परंतु कोणाला लक्षात आहे त्यांना माहिती नाही. तर आता सांगितलेलं तुम्हाला लक्षात असेल. मला वाटत नाही तुमच्या लक्षात आहे. हालेलुया, हालेलुया. एक खरी घटना घडली. एक विधवा आई होती आणि ती खूप देवाच्या सानिध्यात होती. तिचा नवरा अचानक गेला. तिचा एकोणता एक मुलगा आणि तो लहान असतानाच प्रॉब्लेम मध्ये म्हणजे तिचा नवरा गेला. त्या मुलाला वाढवण्यासाठी तिला घरकाम करायला लागले. अनेक लोकांच्या भांडी पिंडी घासून त्या मुलाला ती शिकवली. मुलगा खूप हुशार होता आणि अतिशय हायस्कूल पर्यंत आपल्या आईच्या काय म्हणतात पदराला म्हणून चालायचा म्हणा असं होता. आणि कधी तो आईच्या शब्दाच्या बाहेर पडला. जसं तो कॉलेजमध्ये गेला. कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनेक मुलांना वाटते शिंगाली. ज्यांना असं वाटतं शिंगाले मुलांनो लक्षात ठेवा, ते शिंगल काही पॉईंट आहेत. म्हणून शिंग असणारा फक्त सैतान असते. म्हणून कोणी असं समजू नका मला शिंगाली. आणि त्या मुलाला अनेक असं वाईट संगती लागल्या आणि तो व्यसनाच्या अधीन गेला, द्राक्षा अधीन गेला आणि रात्री उशिरा गेलो. या सगळ्या गोष्टी तो करू लागला आणि त्याला खूप प्रेमाने समजावलं. नंतर तो इतका म्हणजे काय म्हणतात त्याला इतका तो वाईट होऊ लागला. म्हणजे तो इतका तो कठोर होऊ लागला. त्या आईची देखील त्याला परवा नव्हती आणि जे पाहिजे त्याला ती मिळवण्यासाठी तो आईच्या अंगावर जायचा. असा कारण आई कधी काय बोलली नाही, कोणालाही बोलली नाही. एक दिवस तो अचानक घरी आला. दारू भरून पिलेला होता. त्याला सांगता येत होती. काही लोकांनी आणून त्याला सोडून गेले. तुझी आई बघितली, तुझ्या आईला उचलता येईल, ती उचलून गेली. आपल्या रूममध्ये गेला आणि जाऊन तो सगळे ग्रुप मध्ये जे काही होतं ते सगळं तोडायला सुरुवात केला. कारण त्याचं कारण होतं तो कोणत्या तरी एका मुलीवर प्रेम करत होता आणि त्या मुलीनं त्याला सोडून दिले, फसवली आणि त्यामुळे त्याचं हृदय मोडलं गेलं. हृदय मोडलं म्हणजे असे लोक असतात बघा, हृदय जास्त मोठं जाते आणि ते मोठ्यामुळं त्यानं घरातलं सामान पडायला चालू केलं. आपल्या रूममध्ये रूम कडी घालून घेतला. आईकडे बोलवली आहे. आईला ती सोडली नाही. ती धार्मिक होती. ती बंधावर बसली आपल्या रूममध्ये जाऊन बघा आपल्या कष्टाने त्याला पाळली. बंधावर रात्रभर देवाचं रडवून त्या लेकरासाठी प्रार्थना करत होती. फक्त प्रार्थना करत होती. देवाच्या हाती सोपवली आणि देवाला जसं तुझी इच्छा आहे तसं घे. आणि रात्रभर ती देवाच्या सानिध्यात त्या लेकरासाठी प्रार्थना स्तुती आराधना करत होती. पहाटे त्याला झोपापर्यंत झोपला आणि झोपेमध्ये स्वतः येशू त्याला दर्शन दिला आणि दर्शन देऊन तो टाळ्यावर आला. त्याची सगळे प्रतिज्ञा होऊ लागली आणि नंतर त्याच्या लक्षात आले मी काय वागत आहे, मी काय करत आहे. आणि तो नंतर दार उघडला. अजिबात उघडत नव्हता, उघडला आणि परत आपल्या आईच्या रूममध्ये गेला. बघतो का आई फक्त दोन द्यावं होते आई दोन द्यावं आणि आईला जाऊन तो मृत्यू मारला आणि रडा लागला आणि क्षमा मागितला. आई जे वागलो जे केलो माझी चूक आहे. त्याला सगळं येशूने दाखवलं. त्याच्या आईनं त्याला कसं सांभाळलं, त्याच्या आईला कसं त्याला मोठं केलं, कसं हे केलं. आणि आज रात्रभर तुझी आई झोपलेली नाही, जाऊन बस तिथं. येशूचं दर्शन प्राणव काय आहे? मनुष्याच्या जीवनाचं परिवर्तन आहे. चांगले चांगल्या लोकांचा बदल झालेला आहे. त्यातला गुणमुखी मुलगा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा तो ईश्वर आहे आणि त्याचं पूर्ण परिवर्तन झालं आणि तो चांगला बनला बनला.
आकर्षण ठेवा. हे काय आहे देवाचं मूर्ती जे बांधलेलं असेल त्या आईमध्ये अशा घटना आल्या तरी त्याला तोंड देण्याच्या त्याच्यामध्ये सामर्थ्य असते. आणि ध्यानच म्हणतात आपण वाचूया एक वचन वाचूया. दुसरं करंदीकरांचं पत्र त्याचा पहिला अध्याय 3 आणि 4 हे वचन काय म्हणते बघा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता व पिता जो करुणाकर पिता तो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता व सर्व सांत्वनदाता देव देव तो धन्यवाद तो धन्यवादित असो. आमच्यावरील तो आमच्यावरील सर्व संकटात काय म्हणतो बघा. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन आमचे सांत्वन करतो असे की ज्या सांत्वनाने सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. कारण देव जेव्हा तुम्हाला तो सांत्वन करतो त्यावेळी आणि तो साक्षी रूपात तुम्ही काय होता जे कोणी इतर अडकलेले आहेत त्यांना तुम्ही त्यांचं सांत्वन करता. हा प्रभाव आहे पवित्र आत्म्याचा काय आहे प्रमाण आहे. या ठिकाणाहून त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण परिवर्तन जो आपल्यामध्ये आहे आपल्या स्वभावामध्ये आपण करू शकत नाही. कोणी आपल्यामध्ये आणू शकत नाही. फक्त देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर सर्व परिवर्तन येत आहे. या देवाच्या सानिध्यात गेला त्याच्यामध्ये परिवर्तन आलं. त्या शंभरनी स्त्री देवाच्या सानिध्यात गेली आणि तिच्यामध्ये परिवर्तन आलं. आज जर तुम्ही त्याच्या सानिध्यात राहाल तर तुम्ही एक चांगली आई बना. फक्त माईवर साजरा करून घेऊ नका. खरोखर माई बनायचा प्रयत्न करा. माई म्हणतात मराठीत खूप सुंदर शब्द आहे. आई म्हणतात माई तर तो माई बना. चांगली आई बना. त्यासाठी चांगली बायको बना. मगच तुम्ही चांगली आई होऊ शकता. चांगली बायको बनण्यासाठी काय व्हा एक चांगली धार्मिक स्त्री बना. काय म्हणा धार्मिक स्त्री बना. आणि ते तुम्हाला तो तयार करेल तो तुम्हाला घडेल. कारण तो त्या सद्गुणी स्त्रीचा शिल्पकार आहे. ती त्याच्या सानिध्यात सापडते. मग ती सद्गुणी स्त्री बनवते आणि तिचा बोल मोठ्याहून अधिक मानकून अधिक आहे. आणि हेच उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही तरी चांगलं पाप बना. यावेळेला बघा घ्या आणि डोळे झाकून प्रभूमध्ये एक वापरा. आणि प्रभूच्या चरणी तो अभिषेक मागा. आज ते परमेश्वर तुम्हाला या सत्रातून बोललेला आहे त्याच्या वचनातून. आज प्रभूसमोर या गोष्टी तुम्हाला मागायचं. जरी त्या गोष्टी तुमच्यात नसतील जरी आजपर्यंत तुम्ही पहाटे उठून स्वतःला अभिषेक करत नसाल वेळ गेलेला नाही. देवाजवळ विनंती करा. आजपासून त्या गोष्टी मी करायला सुरुवात करेन हे मनामध्ये दृढ निश्चय करून प्रभूला वचन द्या आणि रोज देवाच्या चरणी या गोष्टी मागत राहा. कारण तो म्हणतो माखामध्ये दिलं जाईल शोधामध्ये सापडेल. कारण कोणती उतावळी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घातक आहे तुमच्या कुटुंबासाठी घातक आहे
आज प्रभू जवळ विनंती करू, आज त्याच्या जवळ मागा, प्रभू मला तुझ्यासारखा घडव, तुझ्यासारखा घडव. आणि जे काही तुला नको असलेल्या गोष्टी माझ्यात आहेत आणि त्या प्रत्येक त्या गोष्टी तू माझ्या काढून टाक. कारण मी एक अशक्त मानव आहे. आज तू जर काढला नाही, कोण काढला? तू जर मला घडवला नाही तर कोण घडवला? आज प्रभू जवळ विनंती करा, त्याच्याजवळ तो अभिषेक मागा. प्राणी डोळे न करता तुम्ही हात उघडून प्रभू जवळ विनंती करा. भावन आत्मा अंतर्यामी, भावन आत्मा अंतर्यामी.
आमीन 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 आमीन